नमस्कार. आज आपण शिस्तीवर बोलणार आहोत, पण नेहमीसारखं नाही, तर एका गोष्टीमधून. हो, आपल्या स्रोतांमध्ये एक खूप सुंदर गोष्ट सापडली आहे, जी शिस्तीचे 5 जपानी नियम उलगडते. मला वाटतं त्या गोष्टीतूनच सुरुवात करूया. तर गोष्ट आहे एका मोठ्या सरकारी हॉस्पिटलच्या ICUची. इथे रिया नावाची एक तरुण नर्स काम करते. तिला तिचं काम आवडतं, पण तोचपणा, कामाचा ताण, अपुरी झोप या सगळ्यामुळे तिचं आयुष्य थोडं यांत्रिक आणि थकवणारं झालंय. आणि याच ICUमध्ये आहेत रमेशजी, एक 65 वर्षांचे रुग्ण, ज्यांच्याशी रियाची एक अनपेक्षित मैत्री होते. आणि इथूनच तिचा शिस्तीचा प्रवास सुरू होतो. तर रिया भावनिकरित्या खूप दमलेली होती. औषधं देणं, रिपोर्ट बनवणं, मॉनिटर तपासणं, सगळे एका ठरलेल्या रुटीनसारखं चाललं होतं. एके रात्री रिया रमेशजींना औषध द्यायला गेली, तेव्हा त्यांनी तिचा तो थकलेला चेहरा पाहिला आणि अगदी शांतपणे म्हणाले, "रिया, आयुष्य एका खोलीसारखं असतं. त्यात आपण अनेक गोष्टी जमा करत राहतो, काही कामाच्या, काही निरुपयोगी. जर वेळेवर वर्गीकरण केलं नाही तर पसारा इतका वाढतो की आपण त्यातच हरवून जातो." रियाला ते ऐकून जणू काही आरसाच दिसला. तिच्या आयुष्यातही असाच पसारा वाढला होता. म्हणजे काही निरर्थक नाती, उगाच बाळगलेली अपराधीपणाची भावना, सोशल मीडियावर वाया जाणारा वेळ, हे सगळं वर्गीकरण करण्याची गरज तिला पहिल्यांदाच इतक्या तीव्रतेने जाणवली. पण ही कल्पना फक्त पसारा कमी करण्यापुरतीच आहे का, की यामागे काही खोल अर्थ आहे? अगदी. आणि इथेच तर खरी गंमत आहे. रमेशजींनी नकळतपणे शिस्तीचा पहिला आणि सर्वात महत्वाचा जपानी नियम सांगितला आहे, सेरी. सेरी. हो, म्हणजेच वर्गीकरण करणे किंवा अनावश्यक गोष्टी बाजूला करणे. आणि ही संकल्पना फक्त भौतिक वस्तूंसाठी नाहीये. यामागे एक सायकोलॉजिकल तत्व आहे. त्याला डिसिजन फटीग किंवा निर्णय घेण्याचा थकवा असं म्हणतात. निर्णय घेण्याचा थकवा? तो कसा? असं बघा, आपल्या मेंदूची ऊर्जा मर्यादित असते. दिवसभरात आपण जितके जास्त निर्णय घेतो तितकी ही ऊर्जा कमी होते. मग ते कपडे निवडण्यापासून ते काय जेवायचं इथपर्यंतचे छोटे छोटे निर्णय असोत. जेव्हा आपल्या आयुष्यात अनावश्यक गोष्टी, विचार किंवा नात्यांचा पसारा असतो, तेव्हा आपला मेंदू सतत त्यांचं व्यवस्थापन करण्यात ऊर्जा वाया घालवतो. सेरी म्हणजे जाणीवपूर्वक हा पसारा कमी करणं, जेणेकरून आपली मानसिक ऊर्जा खऱ्या अर्थाने महत्वाच्या गोष्टींवर, महत्वाच्या निर्णयांवर खर्च होईल. अच्छा. रियाने जेव्हा तिच्या आयुष्यात आवश्यक आणि अनावश्यक असे रकाने केले, तेव्हा ती फक्त साफसफाई करत नव्हती, तर ती तिची मानसिक ऊर्जा वाचवत होती. वा. म्हणजे नकारात्मक चर्चा करणाऱ्या सहकाऱ्यांपासून दूर राहणं किंवा एखादं टॉक्सिक नातं संपवणं, हे म्हणजे एक प्रकारे भावनिक आणि मानसिक डिक्लटरिंग झालं. एकदम बरोबर. रियाने हेच केलं. तिने एका वहीत लिहायला सुरुवात केली आणि हळूहळू तिला त्रास देणाऱ्या गोष्टी बाजूला केल्या. तिला खूप हलकं वाटू लागलं. पण गोष्ट इथेच संपली नाही. अनावश्यक गोष्टी तर दूर झाल्या, पण तिच्या खोलीतला पसारा तसाच होता. वस्तू जागच्या जागी नव्हत्या. बरोबर. आणि इथेच अनेक जण चुकतात. त्यांना वाटतं पसारा कमी केला म्हणजे शिस्त आली. पण सेरी हा फक्त पहिला टप्पा आहे. विचार करा, तुम्ही घरातून सगळं अनावश्यक सामान बाहेर काढलं, पण जे गरजेचं सामान आहे ते अस्ताव्यस्त पडले. हो. पुस्तकांचा ढीग एका कोपऱ्यात, चार्जर दुसऱ्या कोपऱ्यात, चाव्या कुठ्यात माहीत नाही. मग काय होईल? रोज सकाळी गोंधळ. प्रत्येक गोष्ट शोधण्यात वेळ आणि शक्ती वाया जाईल. अगदी. रियासोबत नेमकं हेच होत होतं. तिच्या कामासाठी लागणाऱ्या वस्तू, तिची स्वतःची पुस्तकं, सगळं गरजेचं होतं, पण जागेवर नव्हतं. तेव्हा तिला रमेशजींचा दुसरा सल्ला आठवला. ते म्हणाले, प्रत्येक गोष्टीला तिची योग्य जागा देणं महत्वाचं आहे. हे फक्त पुस्तकांसाठी नाही, तर तुझे विचार, सवयी आणि आयुष्यातील प्राधान्यक्रमांसाठीही लागू होतं. आणि हाच आहे दुसरा नियम, सायटोन. सायटॉन म्हणजेच सुव्यवस्थित करणे. ए प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. याचा उद्देश केवळ नीटनेटकेपणा नाही, तर कार्यक्षमता वाढवणे आहे आणि मानसिक गोंधळ कमी करणे. जेव्हा प्रत्येक गोष्टीची एक निश्चित जागा असते, तेव्हा मेंदूला ती शोधण्यासाठी विचार करावा लागत नाही. ती एक सवय होऊन जाते. यालाच कॉग्निटिव्ह लोड कमी करणे असं म्हणतात. अच्छा.
रियाने जेव्हा तिची नर्सिंग ट्रॉली सुव्यवस्थित केली, सिरिंज एका ट्रेमध्ये, बँडेज दुसऱ्या, तेव्हा तिने फक्त वस्तू लावल्या नाहीत, तर तिने आपत्कालीन परिस्थितीत विचार करण्यासाठी आपल्या मेंदूला जागा मोकळी करून दिली. हो, तिथे तर सायटॉन हे जीवन आणि मृत्यूमधला फरक ठरू शकतं. एका अभ्यासानुसार सुव्यवस्थित मेडिकल कार्ट्समुळे गंभीर परिस्थितीत लागणारी उपकरणं शोधण्याचा वेळ 60% कमी झाला होता. खरंय. रियाने जे केलं ते फक्त पसाऱ्या आवरण्यापुरतं नव्हतं, तर दबावाखाली उत्तम कामगिरी करण्यासाठी एक प्रणाली तयार करण्यासारखं होतं. अगदी बरोबर. आणि हे तत्व फक्त वस्तूंनाच नाही, तर वेळेलाही लागू होतं. हो, रियाने पुढे एक प्लॅनर घेतला आणि त्यात स्वतःच्या आरोग्यासाठी, व्यायामासाठी आणि वाचनासाठी वेळ निश्चित केला. म्हणजे काय? तर तिने तिच्या दिवसाला, तिच्या वेळेला सायटॉन लागू केलं. यातून तिच्या आयुष्यात एक सुसूत्रता आली, एक लय आली. गोंधळलेल्या विचारांनाही एक दिशा मिळाली. हो. आणि ही सुसूत्रता तिच्या वागण्यात आणि कामात स्पष्ट दिसू लागली. पुढचा टप्पा तर मला खूपच आवडला. एके रविवारी हॉस्पिटलमध्ये डीप क्लिनिंगचा दिवस होता. काही कर्मचाऱ्यांनी कुरकुर केली की हे काम आपलं नाही. पण रियालाही कल्पना आवडली. साफसफाई करताना तिला जाणवलं की स्वच्छता म्हणजे फक्त वरवरची चमक नाही, तर आपल्या जागेबद्दल मालकी हक्काची आणि आदराची भावना आहे. तिला तिच्या ट्रॉलीच्या कोपऱ्यात साचलेली धूळ दिसली, जी आधी तिच्या नजरेतून सुटलं होतं. आणि मग तिच्या मनात विचार आला, जशी ही बाहेरची धूळ आहे तशीच आपल्या आतही काही धूळ साचली असेल का? राग, अपराधीपणाची भावना, मत्सर, हे सगळं काय आहे? ही एक प्रकारची मानसिक धूळच नाही का? मग तिने एका वहीत मनात साचलेल्या या सगळ्या भावना लिहून काढल्या. जणू काही ती मनाची साफसफाई करत होती. या बाह्य स्वच्छतेचा आणि आंतरिक शांतीचा काही संबंध आहे का? नक्कीच आहे. हा तिसरा नियम आहे सेसो. म्हणजे चमकवणे किंवा साफसफाई करणे. वरवर पाहता हा फक्त स्वच्छतेचा नियम वाटतो, पण जपानमध्ये याला एक माइंडफुलनेसचा सराव मानलं जातं. जेव्हा तुम्ही तुमची जागा स्वतः साफ करता, तेव्हा तुमचं लक्ष लहान-सहान तपशिलांकडे जातं. तुम्ही वर्तमानात येता. खरंय. हीच गोष्ट मानसिक आरोग्याला लागू होते. नियमितपणे आपल्या विचारांची आणि भावनांची स्वच्छता केल्याने, म्हणजे त्या लिहून काढल्याने किंवा त्यावर विचार केल्याने मानसिक स्पष्टता येते. याला ब्रोकन विंडोज थिअरीशी पण जोडता येतं. ब्रोकन विंडोज थिअरी ती काय आहे? ही एक सामाजिक मानसशास्त्रातील संकल्पना आहे. त्यानुसार जर एखाद्या इमारतीची एक खिडकी फुटलेली असेल आणि ती दुरुस्त केली नाही, तर हळूहळू लोक बाकीच्या खिडक्याही फोडायला लागतात. अच्छा. छोट्या छोट्या अव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्यास मोठी अव्यवस्था निर्माण होते. हेच आपल्या वैयक्तिक जागेला आणि मनालाही लागू होतं. जेव्हा आपण आपले टेबल, आपली खोली स्वच्छ ठेवतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूला एक सिग्नल देतो की इथे सुव्यवस्था आहे, इथे गोंधळाला जागा नाही. वा. रियाने जे केलं ते स्वतःच्या आत्म्याला पॉलिश करण्यासारखं होतं. तिने स्वतःसाठी आणि तिच्या कामाच्या जागेसाठी एक उच्च दर्जा निर्माण केला. खरंच, सेसोने तिच्यात एक नवीन चमक आणली होती. पण आता खरा प्रश्न होता की या चांगल्या सवयी टिकणार कशा? याच दरम्यान हॉस्पिटलमध्ये एक नवीन प्रणाली लागू झाली. एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे SOP तयार करण्यात आला. प्रत्येक कामाची एक निश्चित पद्धत, त्यासाठीची चेकलिस्ट, कलर कोडेड लेबल्स. सुरुवातीला हे जास्तीचं काम वाटलं, पण एका आपत्कालीन परिस्थितीत या प्रणालीचं महत्त्व सगळ्यांना कळालं. काय झालं? एका रुग्णाला कार्डियाक अरेस्ट आला, पण गोंधळ अजिबात झाला नाही. सगळ्यांना माहीत होतं की कोणती वस्तू कुठे आहे, कोणी काय करायचं आहे. काम अगदी सुरळीत पार पडलं. हे पाहून रियाला प्रश्न पडला की नियम आणि प्रणाली आपल्याला बांधून ठेवतात की स्वतंत्र करतात? कारण त्या SOPमुळे तर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता ना. आणि हाच तर विरोधाभास आहे जो चौथा नियम स्पष्ट करतो, सेकेत्सू. म्हणजेच मानकीकरण करणे किंवा एक प्रणाली तयार करणे. आपल्याला वाटतं की नियम म्हणजे बंधन, पण खरं तर योग्य प्रणाली आपल्याला स्वातंत्र्य देते. विचार करा, जेव्हा गाडी चालवण्याचे नियम ठरलेले नसतील, डावीकडून चालवणे, सिग्नल पाळणे, तर रस्त्यावर स्वातंत्र्य असेल की गोंधळ? अर्थातच गोंधळ. बरोबर. जेव्हा कामाची एक निश्चित पद्धत असते, तेव्हा प्रत्येक वेळी आता काय करायचं याचा विचार करण्यात मेंदूची ऊर्जा खर्च होत नाही. ती ऊर्जा सृजनशील कामासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मोकळी राहते. शिस्त म्हणजे केवळ इच्छाशक्तीवर अवलंबून राहणं नाही. इच्छाशक्ती एक दिवस संपते. शिस्त म्हणजे अशा प्रणाली तयार करणे ज्यामुळे योग्य सवयी आपोआप लागतील. आणि रियाने तेच केलं ना. हो. तिने स्वतःसाठी एक साप्ताहिक प्लॅनर बनवला,
व्हाईट बोर्डवर कामांची कलर कोडेड यादी लावली. इतकंच नाही तर तिने भावनांना हाताळण्यासाठी एक चेकलिस्ट सुद्धा तयार केली. अच्छा. हो, जसं की चिडचिड झाल्यास स्वतःला विचारणे, जेवण झालं आहे का, झोप पूर्ण झाली आहे का, कुणी काही बोललं का, ही तिची स्वतःची भावनिक SOP होती. वाव. हे तर अटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातल्या विचारांसारखं आहे. ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी प्रणालीवर लक्ष केंद्रित करा. अगदी. पण अशा प्रणालीमुळे सर्जनशीलता कमी होत नाही का? सगळंच ठरलेलं असेल तर? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सेकेत्सूचा अर्थ रोबोटसारखं काम करणं नाही. त्याचा अर्थ आहे की ज्या गोष्टी वारंवार कराव्या लागतात त्यांना प्रमाणित करणे, जेणेकरून आपलं मन खऱ्या अर्थाने सर्जनशील आणि गुंतागुंतीच्या कामांसाठी मोकळं राहील. बरोबर. एखाद्या चित्रकाराला चित्र काढण्यापूर्वी कॅनव्हास कुठे आहे, रंग कुठे आहेत, ब्रश कुठे आहेत हे शोधावं लागत असेल तर तो चित्र काय काढणार? प्रणाली ही त्याच्या सर्जनशीलतेला आधार देते, बंधन घालत नाही. हे 4 नियम शिकल्यानंतर रियाचं आयुष्य खूप बदललं होतं. ती अधिक शांत, कार्यक्षम आणि समाधानी झाली होती. पण आता तिच्यासमोर शेवटचं आणि सर्वात मोठं आव्हान होतं. या सर्व चांगल्या सवयी सातत्याने कशा टिकवायच्या? काही आठवड्यानंतर तिला सगळं पुन्हा यांत्रिक वाटू लागलं. उत्साह कमी होऊ लागला. आपण सगळेच हे अनुभवतो की नाही? हो, अगदी. नवीन वर्षाचे संकल्प काही दिवसातच विरून जातात. बरोबर. आणि म्हणूनच 5वा नियम सर्वात महत्वाचा आहे. तो म्हणजे शित्सुके. शित्सुके. टिकवून ठेवणे किंवा सातत्य राखणे. ही प्रक्रिया या सगळ्या नियमांना तात्पुरत्या बदलांमधून काढून कायमस्वरूपी सवयींमध्ये बदलते. शित्सुकेचा अर्थ परिपूर्ण असणे नव्हे. त्याचा अर्थ आहे मार्गावरून भरकटल्यास पुन्हा रुळावर येणे आणि चुकांमधून शिकणे. हा जपानी कायझेन किंवा सतत सुधारणा या संकल्पनेशी जोडलेला आहे. मग रियाने हे सातत्य कसं राखलं? तिला जाणवलं की प्रणाली तयार करणं पुरेसं नाही, ती टिकवण्यासाठी सक्रिय प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून तिने RIA म्हणजेच रुटीन इम्प्रूव्हमेंट अप्रोच नावाची स्वतःची पद्धत सुरू केली. अच्छा, RIA. हो, रोज रात्री झोपण्यापूर्वी ती 10 मिनिटं स्वतःच्या दिवसाचं परीक्षण करायची. आज काय चांगलं झालं, कुठे सुधारणेला वाव आहे आणि पुढच्या दिवसासाठी सुधारण्यासारखी फक्त एक लहान गोष्ट निवडायची. उदाहरणार्थ, जसं की उद्या सकाळी 5 मिनिटं लवकर उठून बेड नीट लावेन. अगदी लहान बदल. हे खूपच प्रभावी आहे, कारण ती स्वतःच्या प्रणालीचं ऑडिट करत होती. जेव्हा आपण चुकांमधून पळ काढण्याऐवजी त्यातून आपली प्रणाली सुधारण्याची संधी शोधतो, तेव्हा खऱ्या अर्थानं शिस्त आपल्या जीवनशैलीचा भाग बनते. सातत्य हे ध्येय नाही, ती एक प्रक्रिया आहे. आणि रियाने हॉस्पिटलमध्ये जे केलं ते तर आणखी कौतुकास्पद होतं. जेव्हा तिला जाणवलं की काही लोक प्रणालीकडे दुर्लक्ष करत आहेत, तेव्हा तिने पुढाकार घेऊन 5S रिफ्रेश वीक आयोजित केला. वाह. तिनं कोणाला दोष दिला नाही, उलट सगळ्यांना पुन्हा एकदा या नियमांची गंमत आणि फायदे समजावून सांगितले. तिने शिस्त ही एक सांघिक जबाबदारी बनवली. तर हा होता रियाचा आणि रमेशजींच्या मार्गदर्शनाचा प्रवास. अनावश्यक गोष्टी काढून टाकण्यापासून सेरी, त्यांना व्यवस्थित लावण्यापर्यंत सेसो, त्यांची नियमित काळजी घेण्यापर्यंत सेसो, त्यासाठी एक प्रणाली बनवण्यापर्यंत सेकेत्सू, आणि शेवटी ती प्रणाली रोजच्या जीवनाचा भाग बनवण्यापर्यंत शित्सुके. शिस्त म्हणजे कठोर नियम नव्हे, तर स्वतःच्या आयुष्याला अधिक सोपं, अर्थपूर्ण आणि शांत बनवण्याची कला आहे. अगदी बरोबर. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार. या 5 नियमांनी एका हॉस्पिटलमध्ये आणि एका नर्सच्या आयुष्यात सुसूत्रता आणली. आता आपल्या स्वतःच्या आयुष्याचा एक प्रणाली म्हणून विचार करा. आपल्या आयुष्यातील असं कोणतं एक लहान अस्ताव्यस्त ड्रॉअर आहे, मग ते कामाच्या टेबलावरचं असो, फोनमधल्या ॲप्सचं असो किंवा मनातल्या विचारांचं असो, जिथे सेरी हा पहिला नियम लागू करून या प्रवासाची सुरुवात करता येईल.